ह्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत की आर ओ वॉटर प्युरिफायरमध्ये रिव्हर्स ऑस्मोसिस वॉटर प्युरिफायरमध्ये फिल्टर कसे बसवायचे. सुरुवातीला आपल्याला प्री फिल्टर बसवावं लागतं. जे टॅपमधून जे वॉटर येणार आहे ते प्री फिल्टरच्या नंतर सेडिमेट फिल्टरच्या नंतर आपल्याला प्री कार्बन फिल्टरच्या नंतर सोलेनॉइड वॉल, त्यानंतर ते बूस्टर पंपचा जो आउटपुट आहे ते एक TDS ॲडजस्टर आणि दुसरा आहे RO मेम्ब्रेनकडे पास करतो. तर TDS ॲडजस्टरचं एक आपण फ्रेश वॉटरला कनेक्ट केलेलं आहे आणि ROचं जे वेस्ट वॉटर आहे ते सिंकला आपण वेस्ट वॉटर काय केलेलं आहे रिस्ट्रिक्टरच्या साहाय्याने वेस्ट वॉटर बाहेर टाकलेलं आहे. त्यानंतर RO वॉटरचं जे पुढचं जे आउटपुट आहे ते आपण UVला दिलेलं आहे आणि UVचं परत आपण दिलेलं आहे की आपली UF मेम्ब्रेन असेल किंवा मिनरल कार्टेज असेल त्याला दिलेलं आहे आणि त्या थ्रू पाणी काय होणार आहे टँकमध्ये पडणार आहे. तर ह्याच्यामध्ये इलेक्ट्रिक सप्लायमध्ये आपण जे पाहिलं की बूस्टर पंप आहे, त्यानंतर सोलेनॉइड वॉल आहे, त्यानंतर UV लॅम्प आहे. तर ह्यांना आपण काय केलेलं आहे पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॅरलली कनेक्शन केलेलं आहे आणि त्याला ऑन ऑफ करण्यासाठी जो फ्लोटेड वॉल आहे, जो फ्लोटेड स्विच आपण त्याला म्हणू शकतो, तो जो आहे टँकमध्ये आहे. तर वॉटरची लेवल जशी खाली वर होईल त्यानुसार तो काय करणार आहे त्या स्विचला ऑन ऑफ करणार आहे. तर अशा प्रकारे आपण काय करतो ह्याचं ऑपरेशन करतो. तर इथं आपण 24 DC व्होल्टचा SMP पॉवर सप्लाय यूज केलेला आहे, कारण की बूस्टर पंप असेल, UV लॅम्प असेल किंवा सोलेनॉइड वॉल असेल त्या सर्वांना 24 व्होल्ट DC लागते.